नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 19 मार्च गुरुवारच्या दिवशी गुढीपाडवा आहे. या दिवशी गुढी समोर बोला हा मंत्र, सुख समृद्धी भरभराट तुमच्या घरात येणार आहे. मित्रांनो, गुढीपाडवा नवीन वर्षाचा हा सगळ्यात मोठा आणि पहिला सण असतो. हो मित्रांनो, नवीन वर्ष तर सुरू झालं, पण आता गुढीपाडव्याच्या दिवसापासून सुरू होईल खरं हिंदू नववर्ष. हो मित्रांनो, 19 तारखेपासून चैत्र महिन्याला सुरुवात होणार आहे आणि चैत्र महिन्याचा पहिला दिवस म्हणजे नववर्षाचा पहिला दिवस असतो. याच्या दिवशी चैत्र नवरात्र सुद्धा सुरू होते आणि या दिवशी गुढीपाडवा हा सण आपण साजरा करतो. आपण प्रत्येकाच्या घरोघरी घराच्या बाहेर गुढी उभारत असतो, पण भरपूर लोक गुढी फक्त सजवून लावून देतात, ती फक्त अशी ठेवून देतात किंवा अशीच उभारतात. मंत्र नाही, पूजा नाही, काहीच नाही. भरपूर लोक पूजा करतात, आरती ओवाळतात, पण मंत्र बोलत नाही. मंत्राचे खूप विशेष महत्त्व असते, तरच त्या गुढीमध्ये प्राण येतात, तेव्हाच त्या गुढीमध्ये दैवीय शक्ती येते, तेव्हाच त्या गुढीचा मान राखला जातो. म्हणून आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. मित्रांनो, हा मंत्र तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या आणि जेव्हा तुम्ही गुढी उभारली गेली, गुढी ठेवली गेली, तेव्हा हात जोडून फक्त एक वेळेस या मंत्राचा जप तुम्हाला करायचा आहे. हा मंत्र काही असा आहे: ब्रह्मध्वज नमोस्तुते, सर्वाभीष्ट फलप्रद, प्राप्तेस्मिन वत्सरे नित्यम उदग्रहे मंगल कुरु. हा मंत्र स्क्रीनशॉट काढून घ्या आणि याचा जप एक वेळेस नक्की करा. याचा अर्थ असा होतो: हे ब्रह्माचा झेंडा, ब्रह्माचा ध्वज, तुम्हाला नमस्कार. तुम्ही माझ्या सर्व इच्छा पूर्ण करा आणि या नवीन वर्षामध्ये सगळं काही मंगलमय आणि शुभ करा, असं या मंत्राचा अर्थ होतो. म्हणून हा मंत्र एक वेळेस गुढीपाडव्याच्या दिवशी गुढी उभारल्यानंतर नक्की तुम्हाला बोलायचा आहे. धन्यवाद.